आता येणार आहे 11 एप्रिल. तर 11 एप्रिलला काय आहे? महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती. जे महात्मा फुले आपल्या भारतातील इतिहासातील एक समाजसुधारक होते व लेखकही होते. तर त्यांच्याबद्दल आपण आज काही खास टिप्स बघणार आहोत, जे टिप्स तुम्हाला निबंध लिहिण्यासाठी किंवा भाषण करण्यासाठी उपयोगी ठरतात. रामकृष्ण हरी. मिडल क्लास गोरे फॅमिली मध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपण घेऊन आलोय तुमच्यासाठी निबंध लिहिण्यासाठी व भाषण करण्यासाठी काही टिप्स. त्यासाठी आपण विषय निवडला आहे महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती. तर तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतायत? छान वाटतायत ना? असेच व्हिडिओ पाहत राहा आणि आमच्या चॅनलला सपोर्ट करत राहा. जे व्हिडिओ आवडतायत त्यांना लाईक करा, तुमच्या आवडत्या व्यक्तींबरोबर शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. तर आपण आता चालू करूया. पहिली टिप्स, कुठल्याही थोर समाजसुधारक यांच्याविषयी आपल्याला जर भाषण किंवा निबंध करायचा असेल तर त्यांची पहिले आपल्याला वैयक्तिक माहिती सांगावी लागेल. तर या भाषणाची आता आपण सुरुवात करूया. पहिली टिप्स आहे वैयक्तिक माहिती. तर महात्मा ज्योतिराव फुले यांचे पूर्ण नाव ज्योतिराव गोविंदराव फुले होते. त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील कडगुण या गावात झाला. त्यांचा मृत्यू 28 नोव्हेंबर 1890 साली झाला. त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले ज्या भारतातील सर्वप्रथम महिला शिक्षिका बनल्या. त्यांना मिळालेली उपाधी म्हणजे महात्मा, जी 1888 साली राज बहादूर वडेकर यांनी जनतेच्या वतीने दिली. तर आपली दुसरी टिप, त्यांनी केलेले शैक्षणिक व सामाजिक कार्य. तर महात्मा फुले यांनी ओळखले होते की समाजाच्या अधोगतीचे मूळ हे अज्ञानात आहे. त्यामुळे महात्मा फुले यांनी शिक्षणाला खूप प्राधान्य दिले. 1848 साली महात्मा फुले यांनी पुण्यातील भिडेवाडा येथे मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. ज्योतिरावांनी आपली पत्नी सावित्रीबाई फुले यांना शिकवले आणि त्यांना शिक्षिका बनवले. समाजाच्या विरुद्ध जाऊन आणि त्यांचा त्रास सहन करून सुद्धा या दाम्पत्याने आपले शिक्षणाचे कार्य चालू ठेवले. 1868 मध्ये त्यांनी आपल्या घरातील पाण्याचा हौद अस्पृश्यांसाठी खुला केला. हे त्या काळातील खूप अत्यंत धाडसी पाऊल होते. आपली तिसरी टीप आहे सत्यशोधक समाज. 24 सप्टेंबर 1873 रोजी महात्मा फुले यांनी पुण्यात सत्यशोधक समाजाची स्थापना केली. सत्यशोधक समाजाची स्थापना करण्याचे बोधवाक्य असे होते की सर्व साक्षी जगतपती त्याला नकोच मध्यस्थी. त्यानंतर ते शेतकऱ्यांचे कैवारी झाले. शेतकऱ्यांसाठी त्यांनी आवाज उठवला. शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांचा असूड हा ग्रंथ लिहिला. आपली चौथी टीप आहे साहित्य संपदा. त्यांनी लिहिलेले महत्वाचे ग्रंथ गुलामगिरी, शेतकऱ्याचा असूड, सार्वजनिक सत्यधर्म, तृतीय रत्न, इशारा आणि सत्सार. महात्मा फुलेंनी लिहिलेले हे बोधवाक्य आजही अजरामर आहे की विद्या विना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले आणि वित्तेमुळे शूद्रच खचले. इतके अनर्थ एका अविद्येने केले. याचा अर्थ असा की शिक्षण नसल्यामुळे बुद्धीचा विकास झाला नाही. बुद्धीचा विकास न झाल्यामुळे निर्णय क्षमता थांबली. निर्णय क्षमता नसल्यामुळे प्रगती थांबली आणि संपत्तीचा नाश झाला. हे सर्व अनर्थ एका शिक्षण नसल्यामुळे झाले. त्यांना सर्वात मोठा मिळालेला वारसा म्हणजे ज्यांनी आपल्या भारताचे संविधान लिहिले असे आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महात्मा फुले यांना आपले गुरु मानले होते. एवढेच नाही तर आज मी तुमच्या समोर येऊन बोलतीये. मी आज एक प्रोफेशनल नर्स आहे. उच्च पदांवर ज्या स्त्रिया आहेत त्यासाठी कारणीभूत फक्त महात्मा ज्योतिराव फुले आहे. त्यांनी जर त्यांच्या पत्नीसह पहिली शाळा सुरू केली नसती, त्यांनी त्यांच्या पत्नीला शिकवून पहिली महिला शिक्षिका बनवले नसते, तर आज आमच्या सारख्या स्त्रिया तुमच्या समोर येऊन अशा उभ्या राहिल्या नसत्या किंवा मोठ्या पदवीधर झाल्या नसत्या. आजही माझ्यासारख्या मुली फक्त चूल आणि मूल यासारखं जीवन जगत राहिल्या असत्या. त्यामुळे मी महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. तुम्हाला आजची माहिती कशी वाटली आणि ह्या काही टिप्स तुम्हाला उपयोगी पडणार आहेत की नाही हे मला नक्की सांगा आणि वारंवार मिडल क्लास गोरे फॅमिलीवर भेट देत जा. आता आम्ही रोज तुमच्यासाठी रोज 9:30 वाजता लाईव्ह सुद्धा येणार आहोत. तर लाईव्हला कनेक्ट होत जा आणि जे नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. तुमच्या आवडत्या व्यक्तींबरोबर ही माहिती शेअर करा. जे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील त्यांना लाईक करा आणि तुम्हाला जर आम्हाला काही सांगायचं असेल तर कमेंट सुद्धा करा. धन्यवाद.